हाय, हॅलो, नमस्कार. तर आज सकाळी सचिनने जिमवरून येताना जांभळं आणली होती आणि मला असं वाटतं की ही या सीझनची लास्ट जांभळं असावीत. मुलांनी मस्तपैकी ते एन्जॉय केली. नंतर दुपारच्या जेवणामध्ये मस्त असा आंब्याचा रस बनवला होता आणि मला आंब्याच्या रसासोबत भरपूर असं तूप लागतं खायला. तुम्हाला पण आंब्याच्या रसासोबत भरपूर तूप लागतं का हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. त्याच्यानंतर मला केसांना मेहंदी लावायची होती. तेच भिजवण्याचं इथं हे प्रिपरेशन जे आहे ते चालू आहे. आणि मेहंदी भिजवताना डिकॉक्शन बनवण्यासाठी मी घरामध्ये ज्या पण गोष्टी अवेलेबल असतील, ज्या केसांसाठी हेल्दी असतात, त्या सगळ्या पाण्यामध्ये उकळून छान मगच त्याच्यामध्ये मेहंदी भिजवत असते, जेणेकरून केसांना छान नरिशमेंट मिळेल. माझे आयब्रोज जरा थिन असल्यामुळे मला सारखं सारखं पार्लरला जायला परवडत नाही आणि कधी कधी पार्लरला जायचा पण खूप कंटाळा येतो. त्याच्यामुळे मीच माझे आयब्रोज जे आहे ते घरच्या घरी असे करून घेत असते. फक्त काही ओकेजन किंवा काही फंक्शन असलं तरच पार्लरला मी आयब्रोज करायला जात असते. अदरवाईज घरच्या घरी मीच माझ्या हाताने मस्त असे माझे आयब्रोज क्लीन करून घेत असते. तर आता ॲट दी एंड ऑफ द डे वेळ आहे एका रिलॅक्सिंग नाईट टाईम स्किन केअर रुटीनची आणि त्याच्यासाठी माझ्याकडे आहे डॉट अँड कीचं हे हायलोरॉनिक ॲसिड सिरम, ज्याची मला सध्या खूप गरज होती, कारण माझी स्किन जी आहे ती सध्या खूप ड्राय आणि फ्लेकी वाटत आहे. त्याच्यामुळे मी त्यांच्याच वेबसाईटवरून हे जे सिरम आहे रिसेंटली परचेस केलेलं आहे. हायलोरॉनिक ॲसिड असल्यामुळे हे स्किनला खूप छान हायड्रेशन प्रोव्हाइड करतं. शिवाय राईस वॉटर आहे, त्याच्यामुळे स्किन तर छान ग्लो होतेच. म्हणून तुम्हाला जर हे सिरम स्वतःसाठी परचेस करायचं असेल तर त्यांच्या वेबसाईटवरून तुम्ही बिनधास्त परचेस करू शकता. चलो बाय.